विद्यार्थी मित्रांनो, 7.1 या सराव संचातील 12वा प्रश्न आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचिती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची 2 सेंटीमीटर व्यासाची गोळी बुडालेली आहे. तर पाण्याचे घनफळ काढा. आता ही आकृती पहा. हा जो ग्लास आहे, या ग्लासमध्ये गोळी बुडालेली आहे आणि पाण्याचं जे इथपर्यंत पाणी आहे, मग पाणी असताना हे जे पाण्यापासून ते तळापर्यंतची जी लांबी आपल्याला दिलेली आहे 30 सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजे ह्या पाण्यापर्यंतच आपल्याला घनफळ काढायचं आहे. उंची आपल्याला 30 सेंटीमीटर घ्यायची आहे आणि तळाचा व्यास जो आहे तो 14 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे. मग बुडालेली गोळी असताना पाण्यामध्ये उत्तर आपण काढू. तर हा जो ग्लास आहे तो लंबवृत्तचितीच्या आकाराचा आहे. पाणी असताना ग्लाससाठी जे व्यास दिलेला आहे आपल्याला 14 दिलेला आहे. ग्लासाचा व्यास बरोबर 14 सेंटीमीटर, म्हणून त्रिज्या किती होईल? 14/2 7 सेंटीमीटर ही त्रिज्या होईल. आणि उंची आहे पाणी असतानाची 30 सेंटीमीटर आणि उंची 30 सेंटीमीटर आहे. मग पाणी गोळी पाण्यात असताना ग्लासाचे किंवा पाण्याचे असताना पाण्याचे घनफळ बरोबर πr²h. हे सूत्र आहे, आपल्याला माहिती आहे. पायची किंमत पायला राहू द्या तोपर्यंत. πr². आर किती दिलेलं आहे आपल्याला? 7 आलेलं आहे. 7 × 7 स्क्वेअर असल्यामुळे 2दा घेतलं. आणि उंची आहे 30. याचा जर गुणाकार आपण केला, पाय × 7 × 7 49 × 30 म्हणजेच किती येईल? 49 × 30. जर अपमध्ये करून घ्या गुणाकार, तर तो येईल 1470 पाय. 1470 पाय घन सेंटीमीटर हे एवढं घनफळ आपल्याला मिळालेलं आहे. केव्हा? गोळी पाण्यात असताना. आता आपण गोळीचं घनफळ काढू. गोळीचे घनफळ, गोळी ही गोल आकाराची आहे म्हणून, आणि त्याचा आपल्याला व्यास दिलेला आहे 2 सेंटीमीटर. गोळीचे घनफळाचे सूत्र आपल्याला माहीत आहे, 4/3 πr घन. 4/3 पाय. आर किती होईल म्हटल्याची तर लिहून घेऊ आपण. गोळीचा व्यास दिला आपल्याला. गोळीचा व्यास 2 सेंटीमीटर आहे, म्हणून त्रिज्या बरोबर 1 सेंटीमीटर होईल. 1चा घन म्हणजे 4/3. 1चा घन 1च होईल. 4/3 पाय हे गोळीचं घनफळ आपल्याला मिळालेलं आहे. तर 4/3ला आपण जर पॉईंटमध्ये आणलं तर 1.33 पाय घन सेंटीमीटर हे गोळीचे घनफळ आपल्याला मिळून जाईल. आता गोळी पाण्यातून बाहेर काढली असता त्या पाण्याचं घनफळ आपल्याला काढायचं आहे. नुसतं पाण्याचं घनफळ किंवा निव्वळ पाण्याचे घनफळ म्हणजे या 2 घनफळाची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. पाण्याचे घनफळ बरोबर
1470 पाय वजा 1.33 पाय, या दोघांची वजाबाकी जर केली आपण तर वजाबाकी किती येईल? 1468.67. तर मी पाय एवढं घनफळ आलेलं आहे पाण्याचं, म्हणून पाण्याचे घनफळ बरोबर 1468.67 पाय इतकं मिळालेलं आहे. आता हे मी जे गुणाकार केलेला आहे रफमध्ये करून घेतलेला आहे आधी, घन सेंटीमीटर हे पाण्याचं निव्वळ पाण्याचं घनफळ आपल्याला मिळालेलं आहे. यानंतर आपल्याला एक नवीन घनाकृती पाहायची आहे, ती म्हणजे शंकुच्छेद, फ्रुस्टम ऑफ द कोन. तर फ्रुस्टम म्हणजे काय, शंकुच्छेद म्हणजे काय की हा जो शंकू आहे आपला नेहमीचा, या नेहमीच्या शंकूला आपण इथून आपण कट केलेला आहे, कापलेला आहे. तर कापल्यानंतर काय होईल, ही आकृती कशी तयार होईल, कशी दिसेल आपल्याला या ठिकाणी पहा. ह्या आकृतीमध्ये अशी आकृती आपल्याला दिसेल. वर एक वर्तुळाकार दिसेल आणि खाली एक वर्तुळाकार दिसेल, आणि ही वरच्या वर्तुळाकाराचा त्रिज्या R2 आपण गृहीत धरलेली आहे, खालच्या वर्तुळाकाराची त्रिज्या R1 गृहीत धरलेली आहे, आणि ही लंब उंची आहे H म्हणजे, आणि ही तिरकस उंची आहे L म्हणजे हा जो शंकू आहे, हे शंकू कापल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची आकृती तयार होते. मग याच्यातली मापं आपण लिहिले R1 वरचा R2 H आणि L. केव्हाही लक्षात घ्या, मोठी जी त्रिज्या आहे त्या मोठ्या त्रिज्याला आपण R1 गृहीत धरू आणि लहान त्रिज्याला आपण R2 गृहीत धरू. म्हणजे त्याच्यामध्ये H म्हणजे काय आहे, शंकूची लंब उंची आहे. L म्हणजे काय आहे, शंकुछेदाची लंब उंची, शंकुछेदाची तिरकस उंची आहे L म्हणजे. R1 व R2 शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या आहेत. याच्यामध्ये R1 मोठा आहे R2 पेक्षा, म्हणजेच R1 ही मोठी त्रिज्या आपण गृहीत धरलेली आहे आणि R2 ही लहान त्रिज्या गृहीत धरलेली आहे. आता पहा सूत्र कसं तयार होतील. मग तिरकस उंची काढण्यासाठी L बरोबर वर्गमुळात, आता इकडं वर्गमूळ घेतलं आहे म्हणजे इकडचा वर्ग कॅन्सल केला, आपण वर्गमूळ काढले. L बरोबर वर्गमुळात H चा वर्ग प्लस कंसात R1 प्लस R2 कंसाचा वर्ग. त्यानंतर दुसरं सूत्र आहे शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ पाय RL, हे सूत्र होतं आपलं शंकूचं, पण शंकुछेदाचं घेत असताना आपण R म्हणजे त्रिज्याची बेरीज केलेली आहे या ठिकाणी. पाय L कंसात L प्लस R घेतलेला आहे, R1 पाय L कंसात R1 प्लस R2 घेतलेला आहे. शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ पाय L गुणिले R1 प्लस R2 कंसामध्ये घेतलं, प्लस पाय R1 स्क्वेअर प्लस पाय R2 स्क्वेअर एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी. कारण का 3 पृष्ठ तयार होतात या ठिकाणी, हे वक्रपृष्ठ आणि तळपृष्ठ, हे तळपृष्ठ आणि हे वरचे पृष्ठ, म्हणजे 3 पृष्ठाची बेरीज म्हणजे एकूण पृष्ठफळ होईल. आणि शंकुछेदाचं घनफळ काढण्यासाठी 1/3 पाय H कंसात R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू गुणिले R2, अशा प्रकारचं हे सूत्र तयार होईल. आता या सूत्रावर आधारित किंवा या घनाकृतीचे आपण उदाहरणं सोडूया. शंकुच्छेद किंवा फ्रुस्टमचे वरील उदाहरणं आपण सोडवूया. उदाहरण पहा. R2 7.2 मधील पहिला प्रश्न आहे. 30 सेंटीमीटर उंची असलेल्या शंकुछेदाच्या आकाराच्या पाण्याच्या बादलीच्या वर्तुळाकार बाजूच्या त्रिज्या 14 सेंटीमीटर व 7 सेंटीमीटर असल्यास बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल. आता पहा, हा ज्या प्रश्नामध्ये
हे मापं जे 14 सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत, उंचीसुद्धा सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे, परंतु आपल्याला प्रश्न विचारत असताना किती लिटर हा शब्द वापरलेला आहे. मग सेंटीमीटरचं लिटरमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला इथं सूत्र दिलेलं आहे पहा, 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर हे सूत्र दिलेलं आहे. शेवटी जे उत्तर येईल त्याला आपण जर हजारानं भागाकार केला तर त्याचं रूपांतर आपल्याला लिटरमध्ये मिळून जाईल. आता हे प्रश्न आपण सोडू. उत्तर तर या ठिकाणी काय काय आहे, उंची आहे बादलीची h बरोबर 30 सेंटीमीटर, R1 मोठी त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे, R2 छोटी त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. बादलीचा आकार आपला शंकुछेदासारखा असतो पहा, अशा प्रकारचा बादलीचा आकार असतो. वरचं लहान असते, खालचं मोठं असते. वर्तुळाकार भाग वरची म्हणजे लहान R2 घ्यायचं, मोठा खालचा जो भाग आहे तळाचा त्याला आपण R1 घेतलेला आहे. आता आपण शंकुछेदाचं घनफळ काढू, म्हणजेच त्याच्यामध्ये जो पाणी आहे त्या पाण्याचा आपल्याला घनफळ मिळून जाईल. शंकुछेदाचे घनफळ किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये व्हॉल्यूम ऑफ फ्रुस्टम असं म्हणतो. सूत्र आपण आता लिहिलं होतं, 1/3 पाय h कंसात R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 गुणिले R2. याच्यामध्ये किमती ठेवून देऊ आपण. 1/3 ला 1/3, पायची किंमत आपण 22 सप्तमांश घेऊ. h किती आहे, 30 आहे, कंसात R1 स्क्वेअर, R1 किती आहे 14 सेंटीमीटर, 14चा वर्ग, R2 किती आहे 7 आहे, 7चा वर्ग, प्लस R1 14 गुणिले R2 7. हे किमती आपण ठेवलेल्या आहेत. आता याला संक्षिप्त रूप देऊ आपण. 1/3 गुणिले 22 सप्तमांश गुणिले 30 कंसामध्ये 14चा वर्ग, आपल्याला 14चा वर्ग माहीत आहे 196 येतो, 7चा वर्ग 49 येतो, प्लस 14 आणि 7चा गुणाकार येत नसेल तर रफमध्ये करून घ्या, 98 येतो, 14 98. 1/3 गुणिले 22 सप्तमांश गुणिले 30. आता या तिघाची बेरीज करायची आपल्याला. 8 9 8 17, 17 आणि 6 ते 17 आणि 7 23, म्हणजे 343 येईल. 343. आता इथं कंस टाका किंवा गुणिले चिन्ह लिहा, काही फरक पडत नाही. 1/3 22 सप्तमांश गुणिले 30 गुणिले 343. आता याला संक्षिप्त रूप देऊ आपण. भाग जिथं जाते तिथं भाग घालू. 7 भाग जाईल का बघा. 7 1 7, 7 2 14, 7 1 21, 7 चौक 28, 7 चौक 28, 28 7 9 63, 7 चौक 28, उरले किती 6 उरले, 63 झाले, 7 9 63, 7 चौक 28, 28 आणि 2 30 आणि 4 6 उरले, 6 वर 3 63 झाले, 7 9 63. हे 7 1 7, 7 9 हे कटलं इथं. 3 1 3, 3 10 30 इथं कटलं हे. 22 काय आलं, 22 गुणिले 10 गुणिले 49. याचा रफमध्ये गुणाकार करून घ्या. रफमध्ये गुणाकार येईल पहा. 10,780 9 9 2 18. थोडासा याचा गुणाकार आलेला आहे बघा. 10,780 घन सेंटीमीटर हे शंकुछेदाचं म्हणजेच बादलीमध्ये पाण्याचं घनफळ आपल्याला मिळालेलं आहे.
बादलीमधील पाण्याचं. आता हे घन सेंटीमीटरमध्ये आहे. याला आपण जर लिटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर याला 1000नं, कारण का 1 लिटर बरोबर 1000 घन सेंटीमीटर आहे. म्हणजेच याला घन सेंटीमीटरला लिटरमध्ये रूपांतर करण्यासाठी याला 1000नं आपल्याला भागाकार करावा लागेल. म्हणजेच 10,780 भागिले 1000 हे आता आलं लिटरमध्ये. 1000नं भागाकार केला तर पॉईंट काय होईल, 3 शून्याने भागणे म्हणजे दशांश स्थळी इथं येईल 3 घराच्या अगोदर. म्हणजेच 10.7800 घ्यायची गरज नाही लिटर हे या बादलीमधील पाण्याचे घनफळ आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच उत्तर लिहित असताना उत्तर बादलीमध्ये 10.780 लिटर पाणी मावेल अशा प्रकारचं हे आपण प्रश्न सोडविलेला आहे. याच्यामधला दुसरा प्रश्न आहे पहा 7.2 मधला. शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाचे त्रिज्या 14 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर आहेत व त्याची उंची 6 सेंटीमीटर असल्यास पुढील किमती काढा. पायची किंमत 3.14 घ्या म्हणून सांगितले. तर नंबर 1ला आपल्याला काढायचं आहे शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ. नंबर 2 शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ आणि नंबर 3 शंकुछेदाचे घनफळ. आता हा प्रश्न आपण सोडू. आपल्याला काय काय दिलेलं आहे. उत्तर शंकुछेदाची त्रिज्या दिलेली आहेत. शंकुछेदाच्या त्रिज्या म्हणजेच पहिली त्रिज्या R1 दिलेली आहे 14 सेंटीमीटर, R2 दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि लंब उंची दिलेली आहे. बघा इथं उंची, लंब उंची म्हणजे H ची किंमत दिलेली आहे 6 सेंटीमीटर.